हेरगिरी प्रकरणी अटक झालेली ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या आयएसआयच्या संपर्कात असल्याचा संशय। पाकिस्तानी विजाच्या प्रयत्नात असणाऱ्यांवर आयएसआयची असते करडी नजर। भारतानं हकालपट्टी केलेल्या पाकिस्तान उच्चायुक्तातील दानिश ज्योतीच्या संपर्कात असल्याची माहिती। ज्योतीच्या पाकिस्तान दौऱ्याचा खर्चही दानिशनंच केल्याची माहिती। भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी सुरूच राहणार। 12 मे रोजी ठरल्याप्रमाणे शस्त्रसंधी कायम। भारतीय लष्कराकडून निवेदन प्रसिद्ध करून माहिती। इंडिया आघाडीतील सदस्यांनी शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार घालायला हवा। खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। घाईघाईनं शिष्टमंडळ पाठवण्याची गरज नसल्याचं मत। ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्याचा सन्मान करण्यासाठी देशभरात तिरंगा रॅलीचं आयोजन। अहमदाबादमधील रॅलीत केंद्रीय गृहमंत्र्यांचा सहभाग। सोलापूरमध्ये एमआयडीसीत कारखान्याला लागलेली आग 13 तासानंतर आटोक्यात। भीषण आगीत 3घांचा मृत्यू तर 5 जणांची सुटका। हैदराबादच्या गुलजार हाऊसजवळ भीषण आग, 17 जणांचा होरपळून मृत्यू, 8 लहान मुलांचा समावेश। मोदींकडून मदतीची घोषणा। पुण्यातील कात्रज भागात 27 दुकानांमध्ये शिरलं ड्रेनेजचं पाणी। उड्डाणपुलाचं काम सुरू असताना ड्रेनेजची पाईपलाईन फुटली। तात्काळ कळवून देखील पुणे महापालिकेकडून दुरुस्ती नाहीच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।